बुलेटिनच्या सुरुवातीला आताच्या तासातली एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. बातमी कमला मिल आगी संदर्भातली आहे. कारण आता कमला मिलचे संचालक, हुक्का कंपनी निर्माणाचे मालक आणि अग्निशमन दलाचे अधिकारी यांनाही या प्रकरणी अटक झाली आहे. म्हणजे आणखी तिघांना या सगळ्या संदर्भात आता ताब्यात घेण्यात आलंय. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यावर प्रथमच कारवाई होताना दिसते या प्रकरणामध्ये. कमला मिलच्या या ठिकाणी आग लागून 14 जणांना आपला जीव गमवावा लागलेला होता. गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. गणेश, काय अधिक अपडेट्स आहेत या संदर्भात? अश्विनी, मोठी कारवाई आहे या कमला मिल आग प्रकरणामध्ये. कारण आतापर्यंत फक्त जे मालक आहेत रेस्टॉरंटचे त्यांना अटक करण्यात आली होती. पण ज्यावेळेस महानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांनी एक अहवाल सादर केला, मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक केलं, त्यामध्ये बीएमसी आणि यांचे अधिकारी यांचंही नाव समोर आलं होतं. तर यालाच पुढे मुंबई पोलिसांनी अहवालची तपासणी करत 3 जणांना आज अटक केली आहे. पहिले म्हणजे जे डिरेक्टर आहेत आणि जे कमला मिलमध्ये या परिसरामध्ये पार्टनरही आहेत, जे फर्म चालवते, भंडारी त्यांचं नाव सांगण्यात आलेलं आहे. RS भंडारी असं नाव त्यांचं आहे. त्यांच्यासोबतच या दोन्ही मोजोस आणि वनभाव मध्ये जो हुक्का विकण्यात आला यायचा, ते दोन्ही मालकांनी आउटसोर्स केला होता. म्हणजे कंपनी आहे ज्याचं नाव निर्वाणा आहे, या कंपनीची लोक तिथं हुक्का सप्लाय करायचे आणि हुक्का बनवूनही द्यायचे. म्हणून त्या कंपनीचे मालक पांडे यांना अटक केली. आणि मोठी कारवाई म्हणजे फायर ब्रिगेडचे अधिकारी पाटील, जी साऊथ वॉर्ड मध्ये राहतात, वरळीला मला माहिती आहे की ते स्टेशन आहेत, त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्यावर आरोप असे आहेत की ज्या दिवशी आग लागली त्याच्या काही दिवसांपूर्वीच एक ऑडिट करण्यात आलं होतं आणि यांनी एक रिपोर्ट सादर केली होती तक्रारीनंतर. आणि या रिपोर्टमध्ये असं म्हटलं होतं की मोजोस आणि वनभाव इथं जे ओपन रूफटॉप आहे तिथं कोणतेही स्ट्रक्चर नाही, म्हणजे बांधकाम केलं गेलं नाहीये आणि फायर नॉर्म्सचं पालन केलं गेलेलं आहे. आणि या रिपोर्ट नंतरच तिथं पुन्हा हे रेस्टॉरंट सुरू झाले होते. खोटी रिपोर्ट आणि खोटा अहवाल या दोन्ही रेस्टॉरंट बद्दल दिल्यामुळे पाटील यांच्या विरुद्ध ही कारवाई केली आणि मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली. आणि मोठी बातमी अशी आहे जी सूत्रांकडून माहिती मिळते, त्यानुसार या प्रकरणामध्ये आणखी मोठ्या अधिकाऱ्यांनाही अटक करण्याची दाट शक्यता आहे. कारण मुंबई पोलिसांना जो अहवाल बीएमसीचा सादर झालाय त्याचा अभ्यास करतात आणि पुढील कारवाई ते करणार आहेत. महानगरपालिकाचे जे अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई सुरू आहे किंवा तपास सुरू आहे, ज्यांची नावं आहेत, त्यांची अटक होण्याची दाट शक्यता या प्रकरणामध्ये आता समोर येते. अश्विन, गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल.